करा, सुरू करा ताई. उदासीन मध्यस्त्वद्वेष बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. सुहृद, मित्र, वैरी, उदासीन, मध्यस्थ, वेश्य आणि संबंधी लोकात, तसेच साधू आचरण करणाऱ्यात, पाप आचरण करणाऱ्यातही समबुद्धी ठेवणारा मनुष्य श्रेष्ठ आहे, असं यात सांगितलंय. अरी म्हणजे अरी मित्र सखा बांधव परका उदासीन मध्यस्थ असो संत वा असंत पाहे समतो योगी श्रेष्ठ. अरी म्हणजे उदासीन. निरपेक्ष प्रेम करणारे व्यक्ती असो, हितकर असो, मित्र, शत्रू, उदासीन, तटस्थ, मध्यस्थ, त्याला काय करावं दोन्ही लागतं इथे, बाजूंचे हित काय करायचं होतं इच्छणारे. पहिल्या मीटिंगचं? अनम्यूट होऊन जा बाकीचे. द्वेष करण्याजोगी स्नेहभावाने वागणारी, आप्त आणि साधू वृत्तीच्या पापवृत्तीच्या व्यक्तींबाबत समत्व बुद्धी ठेवणारी व्यक्ती विशेष असते. योगज्ञानाची अंतिम परिपूर्णता झाल्याचा निकष कोणत्या, तर ते 9व्या श्लोकात सांगितलंय. तो निकष असा आहे की आत्मतत्वाच्या योगी विश्वातील सर्व विषमतांमध्ये असलेलं एकच मध्यवर्ती परमतत्व जाणून अनुभवून तेच एक स्वतंत्र सर्वत्र आहे, हा समत्व भाव ज्याच्यात प्रगट होतो, ज्याच्या जगताशी होणाऱ्या व्यवहारात प्रवाहित होतो, तो विशेष आहे, तो श्रेष्ठ आहे. आपल्याला ज्यांच्याशी व्यवहार करावा लागतो अशा विविध प्रकृतींच्या माणसांच्या बाबतीतलं समत्व ही खरी समत्वाची परीक्षा आहे. समत्व हा ज्ञानाच्या परिपूर्णतेचा निकष आहे. स्वामी अखंडानंदांनी गायनातल्या समेला धरून वर्तनातल्या समत्वाबद्दल म्हटलं आहे, सम ठीक आहे तो सब ठीक आहे. म्हणजे गाण्यामध्ये असतं की समेवर तुम्ही जर व्यवस्थित उतरलं तर ते गाणं बरोबर झालंय असं समजलं जातं. तसं त्यांनी इथे त्याचा जीवनाशी संबंध जोडलाय. तत्वतः मान्य केलेलं समत्व प्रत्यक्षात उतरले की नाही हे पाहायला हवं. तसं असेल तरच ती व्यक्ती परिपूर्ण योगज्ञानी आहे असं म्हणता येतं. सुहृद म्हणजे कोणता, आपल्याच संपर्कात येणाऱ्या विविध प्रकृतीच्या माणसांमध्ये सर्वप्रथम उल्लेख केला जातो तो सुहृदांचा होतो. सुहृद म्हणजे आपल्याविषयी प्रेम आत्मीयता असलेली आपली हितकर्ता व्यक्ती. सुहृद हा अगदी आपला माणूस असतो, आपल्याविषयी त्याच्या हृदयात सु म्हणजे अतिशय चांगले कल्याणकारी असं असतं विचार. प्रत्यक्षात आपलं चांगलं व्हावं म्हणून तो होता होईल ती मदतही करत असतो, आणि तीही अतिशय निरपेक्षपणे सहजपणे. मित्र म्हटल्यावर थोडीशी गंमत असलेला स्नेहभाव मनात येतो. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय विशिष्ट तत्व सारखीच मान्य केलेली असून धरून राहतात, त्यातला एका वेगळ्या उच्च पातळीवर जो नेतो ती मैत्री असते. आवडीनिवडी जुळल्या आणि स्नेहभाव असतील तर मैत्री असते. खऱ्या मैत्रीमध्ये मित्राला त्याच्या सुखांसहित स्वीकारण्याची क्षमता असते. मौज मजेची वृत्ती देखील असते, पण स्नेहाचा धागा मात्र अतूट असतो. सुहृद आणि मित्र यांच्यामध्ये थोडासा फरक आहे. सुहृदाच्या व आपल्या वयात अंतरही असू शकतं. मित्र हा सहसा बरोबरीचा असतो. सुहृद हा प्रेमाने चांगले वळण लावण्यासाठी उत्सुक आणि क्रियाशील सुद्धा असतो बरं. मित्रामध्ये मात्र मौजेचा भाव जास्त असतो. मैत्री दोन्ही संबंधामध्ये आहे, पण सुहृदामध्ये प्रत्यक्ष क्रियाशील असा निरपेक्ष सद्भाव असतो. मैत्रीने मनातला जडपणा बाजूला ठेवून माणसं मोकळेपणाने परस्परांशी स्नेहभावाने जोडलेले असतात. सौहार्द आणि मैत्री ही दोन्ही संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचं भावजीवन सुंदर आणि समृद्ध करतात. अशा व्यक्ती आपल्या सान्निध्यात आल्यास आपण मन मोकळं प्रसन्नता अनुभवतो. अरी म्हणजे शत्रू. हे शत्रू हे शत्रुत्व ज्ञानी पुरुषाकडून नसतं, त्याच्याशी शत्रुत्वाने वागणाऱ्या माणसाकडून असतं. रावणाने एका प्रसंगी म्हटलं होतं की वैर रामाकडून नाही आहे, वैर माझ्याकडून आहे. उदासीन आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींपैकी काही व्यक्ती आपल्याशी एकूण जीवनाशी, त्यातील सुखदुःखांशी, घटनाशी अतिशय त्रयस्थपणे संबंधित असतात. त्यांना आपल्या गोष्टींमध्ये काहीही रस नसतो. त्यांचं बोलणं औपचारिक असतं, कोरडं असतं, आणि आपल्या जीवनाबद्दल त्यांना उदासीनता असते. मध्यस्थ मध्यस्थ ही व्यक्ती ही दोन्ही परस्परांविरुद्ध बाजूंना चांगलं म्हणता येत असतं.
त्यांच्यात समन्वय घडवण्याचा प्रयत्न करणारी असते. आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल तीव्र द्वेष असेल तर समन्वय घडवणारा मध्यस्थ आपल्याला आवडत नाही. त्यापेक्षा उदासीन बरा असं आपल्याला वाटायला लागतं. मध्यस्थ हे समाजातील घटकांचा परस्पर संबंध चांगल्या करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून एकूण समाजाची मानसिकता स्वतःचे स्वातंत्र्य जपण्याकडे असते. आमच्यामध्ये कोणी पडू नये, आम्हाला वळण लावू नये, इतरांशी जोडण्याचा प्रयत्न करू नये, आमचं आम्ही पाहून घेऊ, अशा भूमिकेतून ते जात असतात. अडचण आलीच तर माणूस मध्यस्थाला महत्व देतो. पण आमचे आम्ही यात कुणी मध्यस्थ नको अशी सर्वसाधारण भूमिका मात्र असतेच. व्यवहारात मात्र मध्यस्थाला महत्व आहे. द्वेष्य द्वेष्य याचा अर्थ जिचा द्वेष करावा अशी व्यक्ती. अशा व्यक्तीची आणि आपली भूमिका अजिबात जुळत नसते. तिच्याशी संबंध ठेवण्यास आपला मानसिक विरोध असतो. बंधू बंधू म्हणजे प्रेमाचं नातं असलेला, आपलेपणाचा संबंध असलेला आपला हितकर्ता. सुहृद, मित्र आणि बंधू हे साधारणपणे परस्परांच्या जवळजवळचेच भाव असतात. पण या बंधूमध्ये नात्यासहित स्नेह आहे, मित्रामध्ये स्नेहाचं नातं आहे. बंधू हा शब्द इथे हितकर्ता या अर्थाने पण आहे. आपल्याशी विविध प्रकारे संबंधित व्यक्ती कशा असू शकतात हे सांगितलेलं आहे. अशा रीतीने वेगवेगळ्या व्यक्तींचा आपल्याशी असलेल्या संबंधानुसार आपल्या मतही त्या त्या व्यक्तीबद्दल विषमता असते. साधू किंवा पापी हे आपल्या संपर्कात येतील किंवा येणारही नाही, पण त्यांच्या आचरणाबाबत ऐकून किंवा पाहून आपल्या मनात प्रतिक्रिया निश्चित निर्माण होतील आणि त्या दोघांबद्दल सम किंवा सारख्या नक्कीच नसतील. योग ज्ञानाची समदृष्टी. योग ज्ञानी पुरुषाला विषमता कळत नाही असं नाहीये. कोणत्याही व्यक्तीशी व्यवहार करताना तो यथायोग्यच करतो. गीतेने समदर्शन असं म्हटलं आहे, समवर्तन असं म्हटलेलं नाही. आईशी आणि बायकोशी सारखाच व्यवहार करीन हे समत्व नव्हे. समत्व म्हणजे सारखेपणा नाही. समत्व म्हणजे अप्रोप्रिएटनेस. तो जसं वागत असेल त्याला यथायोग्य प्रतिसाद देणं हे वागणुकीतलं समत्व आहे. या श्लोकामध्ये सर्व संबंधित व्यक्तींबद्दल ज्ञानी पुरुषाचा आंतरिक भाव कसा असतो त्याबद्दल सांगितलेला आहे आणि तो भाव त्याच्या आत्मज्ञानातून निर्माण होणाऱ्या समदृष्टीचा असतो असं सांगितलेलं आहे. स्वामी चिन्मयानंदांनी म्हटल्याप्रमाणे आत्मतत्व हे आपलं खरं स्वरूप आहे. असा आत्मसाक्षात्कार ज्याला झाला आहे त्याच्या दृष्टीने सर्वव्यापी विश्व हे त्याचा आत्मस्वरूप आहे. आपल्या शरीराच्या विविध अंगाशी जसं आपलं नातं सारखं असतं तसं आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झालेल्या योग्याला विश्वातील विविध भागांशी सारखं नातं असतं. ज्ञानी व्यक्तीच्या कृती देखील या समत्व भावाला अनुसरून असतात. एकदा रामकृष्णांकडे अनेक साधू वैरागी आले होते आणि एका शिष्याबरोबर आलेला एक जटाधारी लाल डोळ्यांचा, भीती वाटावी असा एक साधू आला होता. त्याला चिलीम पेटवण्यासाठी विस्तव पाहिजे होता. तिथे तर काही विस्तव नव्हता, पण तो भयंकर उग्र चेहऱ्याचा रागीट साधू विस्तवाची मागणी करत होता. शेवटी त्याला विस्तव नाही दुसरीकडे बघा म्हणून सांगितलं गेलं आणि तो निघून गेला. साधू आल्यापासून एवढं सगळं होऊनही तो निघून जाऊनपर्यंत रामकृष्ण एका बाजूला खाली वाकून बघत होते आणि दोन्ही हात जोडून उभे होते. साधू गेल्यावर एकाने विचारलं, काय महाराज तुमचं, तुम्ही त्या साधू बद्दलचा भाव तरी काय? रामकृष्ण म्हणाले, अरे तमोगुणी नारायण तो, त्याला असंच प्रसन्न करून घ्यायचं असतं बाबा. त्याच्याशी आपण जर वाद घातला तर तो कुठे गेला असता याची कल्पना आहे का? हे त्या रामकृष्ण परमहंसांना कळलं. या प्रसंगावरून कळतं की ज्ञानी पुरुष सर्व प्रकृतीमध्ये परमात्माच बघत असतात. हीच त्यांची समबुद्धी होय. आत्मज्ञानातून विकसित झालेल्या दृष्टीने पाहता एकाच परमात्म्याचा विविध प्रकृतींमधून होणार हे सर्व आविष्कार आहे. योगी युंजीत सततम आत्मानं रहसि स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. भोग बुद्धीने संग्रह न करणारा, इच्छारहित आणि अंतःकरण तसेच शरीर वश ठेवणाऱ्या योग्याने एकटे एकांतात स्थिर होऊन मनाला निरंतर परमात्म्यात लावावे असं त्यांनी सांगितलंय. आता हे जी 10व्या श्लोकापासून 15व्या श्लोकापर्यंत आहे, इथे ध्यान योग प्रक्रिया सुरू झाली आहे.
योगी युंजित सततम असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा ध्यान योग 6व्या अध्यायाचे इथे सुरुवात होते. आतापर्यंत हे बाकी चाललं होतं, इथून खरं ध्यान योगाला सुरुवात झालेली आहे. आत्मस्वरूपाच्या अनुभूतीसाठी स्पष्ट केलेला गीतेतील ध्यान योग हा गीतेचा मुख्य वैशिष्ट्यांपैकी एक आहे. आणि ध्यान योगाची प्रक्रिया नेमकी कशी करावी हे सांगण्याला हा श्लोकाचा इथे महत्वाचा भाग आहे. साध्या सरळ सोप्या भाषेत सांगितलंय. गीतेने मोजक्या श्लोकांमधून प्रक्रियेसंबंधी बाह्य स्थूल गोष्टी सांगितल्या आहेत आणि आंतरिक सूक्ष्म प्रक्रिया कशी चालवावी हेही सांगितलं आहे. आता पहिला हा जो श्लोक आहे हा सांगतो की योग्याने एकांतात एकट्याने योग साधना करावी. त्याचे चित्त सतत आत्मस्वरूपाशी युक्त करून ठेवावं. ही प्रक्रिया साधण्यासाठी त्याने चित्ताच म्हणजे चित्त वृत्तींवरचं नियंत्रण करण्याची क्षमता विकसित करायला हवी आहे. अनासक्ती, अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय, तर संग्रह न करणं. आपण अगदी याच्या उलट असतं, आपण सगळं संग्रह करून ठेवतो. कधी लागेल काय लागेल याचं काही कल्पना नसते, पण असू दे, सगळं असू दे, टाकायची आपल्याला सवय नसते. हे गुण चित्त योगयुक्त होण्यासाठी आवश्यक असतात. हे जाणून त्याचा विकास करणं योग साधनेसाठी आवश्यक आहे. आसनावर बसून चित्तवृत्तींचं म्हणजेच इंद्रिय क्रियांचे नियंत्रण करून मन एकाग्र करून अंतःकरणाला विशिष्ट शुद्धीसाठी योग साधना करावी असं त्यात त्यांनी सांगितलेलं आहे. सरळ बसा, इकडे तिकडे न पाहता केवळ नासिकाग्रित दृष्टी ठेवून बसावं असं आसनाचं वर्णन सुद्धा त्यांनी केलंय. येथील नासिकाग्र शब्दाचा अर्थ नाकाचे टोक किंवा नासिका जिथून सुरू होते ते भ्रूमध्याचं स्थान या संबंधी विवेचन श्लोकाच्या विवरणात केलेलं आहे. आणि गीतेने इतरत्र भ्रूमध्य म्हणजे कपाळाचा मध्य हे अवधान केंद्रित करण्याचं स्थान सांगितलंय. हा सर्व बाह्य भाग आहे. खरे तर अवधान आत्मस्वरूपावर केंद्रित करायचं असतं. ती प्रक्रिया पुढे बाकीच्या श्लोकात विवरणात दिलेली आहे. योगी युंजित सततम आत्मानम रहसी स्थिता. योग साधकाने सततम आत्मनम युंजित म्हणजे आपला चित्त सतत आत्मस्वरूपाशी युक्त करून ठेवण्याचा प्रयत्न करावा. या अध्यायातील 8व्या श्लोकामध्ये असा युक्त होऊन राहिलेला तो योगी म्हणजे युक्त इत्युच्यते योगी असं विधान पण केलेलं आहे. युक्त होण्याचा तसा प्रयत्न करणारा तो योग साधक. युक्त होण्यासाठी करावे लागणारे बाह्य आणि आंतरिक प्रयत्न म्हणजे योगाचा अभ्यास आहे. या अभ्यासाचं मुख्य आंतरिक स्वरूप काय आहे, तर चित्तवृत्ती कमी करत करत चित्त शांत करणं आणि चित्ताचे अवधान आत्मस्वरूपाशी युक्त करून अर्थात जोडून ठेवणं आहे. चित्त आत्मस्वरूपाशी युक्त करून ठेवणं म्हणजे काय, तर प्रत्येकामध्ये मी आहे आणि आपल्या स्वतःच्या असण्याची जाणीव असते. की मी म्हणजे स्वच्या अस्तित्वाची जाणीव चित्तात उठणाऱ्या वृत्ती थोडा वेळ शांत ठेवून स्वतःला स्पष्ट करून घ्यावी लागते. चित्ताचे अवधान या जाणीवेवर चित्त स्थिर ठेवल्याने तिच्या योगे आपल्याला आत्मस्वरूपाशी युक्त होता येतं. युंजित सततम या पदामधून असा प्रयत्न योग साधकाने सतत करायचा आहे असं भगवंत सांगतात. योगाभ्यासाचा हा गाभा आहे आणि त्याच्यावरच सगळ्या गोष्टी पुढे आधारित आहेत. रहस्य स्थित आणि एकाकी या दोन्ही एकत्रित गोष्टी एकत्र केल्या तर एकट्याने एकांतात राहावे असा अर्थ होतो. योगाभ्यास ही चित्ताने स्वतःच्या आतमध्ये स्वचा वेध घेण्याची प्रक्रिया आहे. स्वतःमधलं स्व शोधणं, त्यामध्ये दुसरी कोणी त्या प्रक्रियेत असणं अभिप्रेतच नाहीये, कारण स्व शोधायचंय. अगदी विचारात किंवा मनात सुद्धा त्याचा निष्कारण उपद्रवच होईल. कोणाचा उपद्रव होईल, तर दुसरी व्यक्ती किंवा दुसरे विचार यांचा. योग ज्ञानाच्या अनुभूतीसाठी शांत एकांत स्थान पाहून तिथे जायचं ठरवलं आणि ध्यान करायचं ठरवलं. पण जाताना समजा आपण कुटुंब मित्र परिवार हे सगळं घेऊन गेलं तर काय होईल, ते वनभोजन होऊन जाईल किंवा सहन होईल. मग तिथे ध्यान होईल का, तर तो एक छोटासा कार्यक्रम असेल ध्यान लावण्याचा, पण ते पूर्ण होणार नाही. अगदी समजा 3-4 जणांनाच बरोबर घेतलं, त्यातला एखाद दुसरा जर तुमच्यासारखा ज्ञान साधक असेल तर होईल का,
तर जे बाकीचे वेगळे चंचल वृत्तीचे आहेत ते हे एकमार्गी ध्यान साध्य होत नाही, म्हणून तुम्हाला मध्ये मध्ये डिस्टर्ब करतील. आणि व्यक्तिमत्वाचा प्रभाव इत्यादी गोष्टींनी ध्यान करत असताना आपल्या चित्तात त्या व्यक्तीसापेक्ष कित्येक वृत्ती निर्माण होऊ शकतात. आणि असं होऊ नये म्हणून इथे एकांतात आणि एकट्याने असे दोन्ही शब्द योजिले आहेत. ध्यानासाठी दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहू नये हेही यातून सांगितलं आहे. सामूहिक ध्यान किंवा योग्य की अयोग्य हा प्रश्न आपल्या मनात येईल. तर कित्येक योग संप्रदायामध्ये अनेक साधकांनी एकाच ठिकाणी बसून ध्यान करण्याची पद्धत असते. ही सर्वथैव योग्य आहे. सामूहिक ध्यानासाठी निवडलेल्या स्थानी ध्यानासाठी चांगली बैठक, पुरेसं वायुविजन, शांतता, सुरुवातीला थोडी प्रार्थना हे सर्व असेल तर छानच. सहसा सर्वांना ध्यान योग प्रक्रियेची माहिती असते. नसली तर करून द्यावी. व्यक्ती वेगवेगळ्या असल्या तरी सर्वांच्या वृत्तींचा प्रवाह एकाच परमतत्वाकडे असतो आणि या वातावरणाचा प्रत्येक व्यक्तीला ध्यान लागण्याच्या दृष्टीने चांगला उपयोग होतो. म्हणून अशा प्रकारचं सामूहिक ध्यान वर्ज करा असं गीता शिकवत नाही, सुचवतही नाही. ध्यान केंद्रामध्ये अथवा कोणत्या तरी एकांत स्थानी सामूहिक ध्यानात जरूर सहभागी व्हावं. पण अशा ठिकाणी सर्वजण शांत बसून ध्यान करत असताना ध्यानासाठी डोळे मिटल्यावर प्रत्येक जण आंतरिक एकांतात आणि हा एकटाच असतो. सामूहिक ध्यानाचा असं चांगले फायदे असले तरी रोज अशा कार्यक्रमांना जाणं येणं कठीण असतं. जेव्हा शक्य असेल तेव्हा मात्र त्याचा जरूर लाभ घ्या असंही सांगितलंय. पण आपल्या ध्यान प्रक्रियेसाठी मात्र केवळ सामूहिक ध्यानाच्या कार्यक्रमावर अवलंबून राहावं का, तर ते नाही म्हणताय. त्यासाठी रोज एकट्याने एकांतातच ध्यान करावं. महापुरुषांच्या चरित्रामध्ये कित्येक वेळा अशी विधाने येऊन जातात की बाह्य जगाशी संबंधित न राहता चित्त अंतर्मुख झालेलं असतं तेव्हा अगदी लोकांतातही त्यांचा एकांत असतो. मी आणि तू याच्यातील एकाचा अंत झाल्यावर जो राहतो, जो एकच असतो, तो खरा एकांत. पुन्हा एकदा सांगते, मी आणि तू याच्यातील एकाचा अंत झाल्यावर, म्हणजे मी आणि तू द्वंद्व आहे, त्याच्याऐवजी एकच जण जर राहणार आहे तेव्हा तो खरा एकांत आहे. तसेच एकांत हा विशिष्ट स्थानाशी संबंधित नसून तो चित्ताशी संबंधित स्थिती आहे. हे सगळं खरं आहे. तथापि ती अतिशय प्रगत अशी योग व्यक्तींच्या मुखामध्ये शोभणारी आहे. योग साधनेची सुरुवात करणाऱ्या आणि प्रगतीपथावर असणाऱ्या कोणत्याही साधकाने एकांत स्थान निवडून तिथे एकट्याने ध्यान करणं आवश्यक आहे. प्रत्येक वेळी एकांत स्थानासाठी दुसरीकडे कुठे जाणार? प्रत्येक वेळेला हिल स्टेशनवर जाण्याची गरज नाही. हिमाचल प्रदेशमध्ये जाणं किंवा हिमालयात जाणं तेही शक्य नाही. मग काय करायचं, तर आपल्याच घरातील एखादा कोपरा किंवा कोणताही निवांत भाग आपण निवडला पाहिजे. ध्यानाची वेळ पण अशी निवडली पाहिजे की ज्यावेळी घरातील इतर व्यवहार शांत असतील. मग एकांतात एकट्याने ध्यान करण्याने कोणतीही सापेक्षता निर्माण होत नाही. एकाकी या शब्दाच्या अनुरोधाने अलीकडच्या काळानुसार आणखी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. बाह्य कुणाच्याही किंवा कोणत्याही गोष्टींचं सहाय्य घेऊन त्यावर अवलंबून राहून ध्यान करणे हे गीता शास्त्रानुसार नाही. कुणीतरी एखादी व्यक्ती सूचना करतेय आणि मग तुम्ही त्या वर्णनानुसार वागता आहात की त्या वर्णनानुसार तुम्ही ध्यान करता आहात असं मनात भावून ध्यान करत आहे, असे मार्गदर्शक सहाय्याने ध्यान, ज्याला गायडेड मेडिटेशन म्हटलंय, करू नये असं गीता सांगते. त्यासाठी सूचनांच्या ऑडिओ, कुठलंही संगीत, मंत्र, जप, नाद, बाहेरून येतील अशा व्यवस्था हे वर्ज करा असं सांगितलेलं आहे. कोणतंही सहाय्य न घेता स्वतःच्या चित्तात आपलं अवधान आत्मस्वरूपावर म्हणजे स्वच्या जाणीवेवर ठेवण्याचा प्रयत्न करत राहावं अशी ही प्रक्रिया आहे. बाह्य कुठल्याही गोष्टीच्या सहाय्याने चित्त बहिर्मुख होतं, परावलंबी होतं. सूक्ष्म अवस्थेचा वापर न करता ध्यान करावं.
बाहेरून कोणत्याही सहाय्याने सूचक घे किंवा कृत्रिम वातावरण निर्माण करत राहणं, ध्यान करणं हे ध्यानाच्या सूक्ष्म प्रक्रियेला प्रतिबंधक ठरेल. प्रक्रियेच्या पूर्वी काही वातावरण निर्मिती करायला फार काही हरकत नाही म्हणतात, पण प्रत्यक्ष प्रक्रियेच्या वेळी मात्र ते नको असं त्यांनी सांगितलंय. बाह्य सहाय्य घ्यायचंच नाहीये, फक्त तुम्ही आणि तुम्ही बस. प्रक्रियेच्या आधी ती समजून घेताना आपण गुरूंचं शास्त्रांचं सहाय्य घेतो, ते जरूर घ्या म्हणतात. पण प्रत्यक्ष प्रक्रिया जेव्हा एकांतात एकट्याने आपण या ध्यान प्रक्रियेचा सराव करून करू, ती सहज होईल आणि ती आपल्या आत विकसित करायचं आहे हे पक्क समजावं असं त्यांनी सांगितलंय. येता चित्तात्मा म्हणजे चित्तात उठणाऱ्या वृत्ती नियंत्रित केल्या आहे अशी अंतःकरणाची स्थिती प्राप्त करून घेतलेला व्यक्ती. अंतःकरणामध्ये अनेक वृत्ती उठत असतात, त्या काही काळ राहतात आणि निघूनही जातात. त्यातल्या काही विशिष्ट वृत्तींना धरून ठेवण्याचा जेव्हा अंतःकरणाचा कल असतो, तेव्हा स्थितीतल्या अंतःकरणाला चित्त असं म्हणतात. योगामध्ये नियंत्रित करायच्या असतात त्या या चित्तवृत्तीच नियंत्रित करायच्या असतात. पुन्हा एकदा बघा, अंतःकरणामध्ये अनेक वृत्ती उठतात, त्या काही काळ राहतात, निघूनही जातात. त्यातल्या काही विशिष्ट वृत्तींना धरून ठेवण्याचा जेव्हा अंतःकरणाचा कल असतो, तेव्हा त्या स्थितीतील अंतःकरणाला चित्त असे म्हणतात. आणि योगामध्ये नियंत्रित करायच्या असतात त्या या चित्तवृत्ती. निराशी म्हणजे काय, तर निस्पृह निरीच्छ या पदामध्ये उपभोग आणि मोठेपणाची मान्यता या संबंधीच्या वृत्ती सोडून देण्याविषयी किंवा तसा प्रयत्न करण्याविषयी सांगितलंय. मला हे हवं ते हवं ही जी आस असते, हा जो हव्यास असतो, हा चित्तातून गेला पाहिजे. एकदा डॉक्टर कुर्तकोटी गोंदवलेकर महाराजांकडे गेले होते. ते अतिशय विद्वान होते, त्यांना महाराजांबद्दल खूप माहिती होतं. आणि मला एक अमुक अशी गोष्ट हवी आहे असं महाराज कधीही म्हणत नाही, हेही त्यांना माहिती होतं. तहान लागली म्हणून पाणी मागितलं, भूक लागली म्हणून अन्न मागितलं, असं किंवा थंडी वाजते म्हणून वस्त्र मागितलं, काही काही त्यांना त्याची गरज नसायची. आणि हे सगळं बघताना त्यांच्या लक्षात आलं की यालाच अपरिग्रह असं म्हणता येईल. अपरिग्रह या शब्दाचे दोन अर्थ आहेत. दुसऱ्याचा परिग्रह म्हणजे उपकार न घेणं, हा एक अर्थ. आणि दुसरा अर्थ आहे, याला तर समर्थाने म्हटलंय, कुणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी तो राखो नये, हा समर्थाने सांगितलेला त्यासाठीचा एक श्लोक आहे. अपरिग्रह या पदाचा दुसरा अर्थ आहे संग्रह न करणे, हा इथे जास्त लागू आहे. वस्तू जमवत राहणं ही हौस आहे, त्या सांभाळत राहणं ही जबाबदारी आहे, आणि त्या माझ्या आहे हे ममत्व आहे. आणि हे सर्व संग्रह करण्याच्या वृत्तीतून निर्माण होतं. संग्रहित वस्तूंचा आधार वाटण्याने परावलंबित्व देखील निर्माण होतं. या मनोभूमिका योग स्थितीला पूरक नाही, त्या विरोधी आहेत. मग संसारी व्यक्ती म्हटलं की त्याला संग्रह करण्याचा अतिशय हौस असते, पण त्याचा तो अतिरेक करू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे. अपरिग्रह हे पद केवळ बाह्य परिग्रहाशी संबंधित नाही, तर अंतःकरणामध्ये जे अनेक संग्रह असतात ते सोडून द्यावं असं त्यांनी सांगितलं आहे. एकदा भारतीय मानसशास्त्र अर्थात सार्थ आणि सविवरण पातंजल योगसूत्र या विषयावर कृष्णाजी कोल्हटकरांनी एक ग्रंथ लिहिला होता. त्याच्यावर त्यांचा सप्रयोग साधना तो मधला वर्ग आहे बरोबर झालाय का कुठला आणि तज्ञ व्यक्तीने तो तपासून पाहावा म्हणून गुरुदेव रानडेंकडे ते गेले. गुरुदेव रानडेंकडे गेल्यावर त्यांना सांगितलं आणि आतमध्ये बोलवलं. त्यांना वाटलं गुरुदेव रानडे संस्कृत तज्ञ आहे, पौर्वात्य आणि पाश्चात्य तत्वज्ञानाचा गाढे अभ्यासक आहे, आणि मुख्यतः उदंड योग साधना करणारे योग पुरुष आहेत. तेव्हा त्यांना वाटलं की यांच्या आपण खोलीत जाऊ तर भरपूर पुस्तकं आणि खूप काही ग्रंथसंपदा त्यांच्याजवळ असेल. एवढ्या विद्वान आणि योगी महापुरुषाच्या खोलीत प्रवास करण्यापूर्वी त्यांना किती ग्रंथ असतील, किती काय चित्र असेल याचे त्यांच्या मनामध्ये एक चित्र तयार होत होतं. आणि जेव्हा ते आत गेले तेव्हा ते थक्क होऊन गेले, कारण त्या खोलीत फक्त गुरुदेव होते आणि दोरीवर वाळत घातलेले फक्त त्यांचे 2 पोपडे होते. त्या व्यतिरिक्त तिथे काहीही नव्हतं. आणि मग कोल्हटकरांनी म्हटलं आहे की मूर्तिमंत अपरिग्रहाचं दर्शन काय असतं,
हे या मला प्रसंगातून कळलं. आपल्याला ती साधना करणं खूप आवश्यक आहे. कधी त्याचा आपल्याला उपयोग होईल माहित नाही. अपने आपसही योग करे, आत्मानम युंजित, असं अखंडानंद स्वामी म्हणतात. योगी सततम आत्मानम युंजित, हे या श्लोकातील प्रधान विधान आहे. याचा अर्थ योग साधकाने योग प्रक्रिया करत राहणं आहे. आपलं जीवन योग प्रक्रियेला अनुसरून ठेवलं पाहिजे. योग्याने एकांत स्थानी एकट्याने योग साधना करावी. त्याने फारशी सामग्री ध्यानस्थानी जमवू नये. चित्ताचं नियमन करून निरासक्त राहावं, ही पूर्व आवश्यकता या श्लोकात सांगून पुढच्या श्लोकापासून प्रत्यक्ष ध्यान साधनेची बैठक आणि योग प्रक्रिया याचं वर्णन आलेलं आहे. इथे मी माझ्या वाणीला पूर्णविराम देते आहे. जय श्री कृष्ण. कृष्णाला सर्व अर्पण. सुचिताताई. सुचिताताई. होत आहे. आपण हा. थांबायचं का? हो, थांबली मी. 10 झाले श्लोक. बर बर, हरकत नाही. ते आपण थांबूया तिथे, चालेल. कोणाला काही बोलायचं का? समजलं की नाही? कारण खूप सुंदर सांगितलं ते आज. आणि खरं सांगायचं तर अ, योगाचं हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आपला आपला एक्सपिरियन्स करणं हे खूप खरंच हो, महत्वाचं आहे अगदी. खूप महत्वाचं आहे. आणि तसं खूप क्लिष्ट जातं असं म्हटलं आपण तर. पण त्यातल्या त्यात प्रयत्न केला. कितपत जमला बघू. सुरुवातीला कोणीतरी सांगून करणं आणि त्याच्यानंतर हा, जी प्रॅक्टिस होती आपली हळूहळू हळूहळू, ती फार बरोबर. महत्वाची आहे की. हो हो. एक मिनिट हा, हा. निराशी म्हणजे निस्पृह, निरीच्छ. निराशी या शब्दाचा अर्थ विचारला. अच्छा. निराशी म्हणजे निस्पृह, निरीच्छ. हो, निराश म्हणजे इच्छा रहित. हा, निरीच्छ, इच्छारहित. तेच इच्छा रहित. आता हे कोणत्या ग्रंथातून वाचताय तुम्ही? हे का 6व्या अध्यायावर आहे मिळालेलं पुस्तक. मला त्याचं पहिलं पान नसल्यामुळे मला सांगता नाही येणार. हो अं, का? हा. खूप सुंदर ग्रंथ असा मिळाला लायब्ररी शोधताना. त्यामुळे मला असं वाटलं की त्याच्यातून सांगावं आपण म्हणून. मध्ये बरं. माईक चालू होते, पण मला वाटतं तुमचा शकुंतलाताई चालू होता, कारण नाही खूप नाही, बोलणं माझं होत होते. नसत आहे. मी तेव्हाच बंद केला. अच्छा. कोणाचा होता की दुसरं माहित नाही. हरकत नाही. येसवरच नाव होतं. हम्म. हं. ठीक आहे, काय हरकत नाही. तर सुचिताताई, कोणतं मागवायचं मला तामेजावरून? काय ते? हॅलो.